जिल्ह्यात 9,381 दुबार तिबार मतदार आढळून आले आहे। जवळपास 11 ठिकाणी 19,000हून अधिक आक्षेप घेण्यात आले आहे। त्यामुळे 9,381 दुबार मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिली। संपूर्ण राज्यात मतदार यादीतील दुबार मतदारांचा विषय चर्चेत असताना यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील 9,381 दुबार मतदारांची नोंद असल्याची माहिती पुढे आली आहे। 11 शहराच्या मतदार यादीवर तब्बल 19,519 आक्षेप प्रशासनाकडे प्राप्त झाले होते। त्याच अनुषंगाने संबंधित दुबार नाव असलेला मतदार केवळ एकाच ठिकाणी मतदान करणार, जेणेकरून दुबार मतदानाचा धोका पूर्णपणे रोखला जाईल, असे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी स्पष्ट केले। त्याच्या आचारसंहिता आपल्या 4 तारखेपासून स्टार्ट झालेली आहे। यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये 649 मतदान केंद्र आहे आणि जवळपास टोटल मिळवून हे 11 ठिकाणी आपल्याकडे 5,65,294 मतदार आहे आणि ते 2 तारखेला स्वतःचा मतदान करणार आहे, स्वतःचा अधिकार बजावणार आहे आणि 3 तारखेला त्याचा निकाल आपल्याकडे आपल्या जिल्ह्यामध्ये जाहीर होणार आहे। साधारणतः या मतदार केंद्रात निवडणूक स्थळी किती दुबार मतदार आहेत आणि नेमकी काय त्याच्या संदर्भात? प्रत्येक आपल्या नगर परिषद आहे त्या एरियामध्ये दुबार मतदानाची यादी त्यांच्या आरोग्य स्तरावर अवेलेबल आहे। पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास 9,000च्या आसपास दुबार आणि तिबार मतदार आहे आणि त्याच्या संदर्भात आपण जिल्हा लेवलवर म्हणजे प्रत्येक आरोग्य लेवलवर आपण एक कमिटी बनवलेली आहे। ते त्याच्यावर काम करत आहे। ते त्यांच्याकडे स्वतः भेट देऊन ते त्यांना विचारणार आहे की कोणत्या ठिकाणी तुम्ही कोणत्या मतदार केंद्रामध्ये तुम्ही वोट देणार आहे आणि या अनुषंगाने ऑलरेडी कारवाई चालू आहे। पुढच्या आठवड्यामध्ये त्यामध्ये म्हणजे मोस्टली काम आपण कंप्लीट करणार आहे। लोकसभा आपण यामध्ये स्वीपची ॲक्टिव्हिटी घेत आहोत। प्रत्येक कॉलेजेसमध्ये माझी भेट होणार आहे, आपल्या आरोग्याची भेट होणार आहे। जे नवीन युवा वर्ग आहे त्यांना मतदारासाठी प्रवृत्त करण्यासाठी एक थीम बेस आपण मतदार केंद्र उभे करतोय। महिलांना फोकस करण्यासाठी आपण त्यांच्यासाठी पण पिंक बूथ आहे ते पण आपण उभे करतोय आणि वेगवेगळे जे रॅली आहे, पथनाट्य आहे, आपला वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम आहे, आपले सोशल ॲक्टिव्हिस्ट आहेत, त्यांच्यामार्फत आपण स्वतःच्या मतदानाचा अधिकार वापरण्यासाठी कार्यक्रम घेणार आहे, सो दॅट की आपला मतदानाचा टक्का वाढला पाहिजे। प्रत्येक व्यक्ती आहे त्यांना स्वतःचा अधिकार वापरला पाहिजे वोटाचा, तो ते वोटिंगचा अधिकार वापरला तो खऱ्या अर्थामध्ये आपण लोकशाही सशक्त करतोय। या अनुषंगाने आपण प्रत्येक टीम प्रत्येक आपल्या नगर परिषदमध्ये काम करत आहे।